नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास दकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आले एका नव्या आणि कोऱ्या सेटवरती, ते म्हणजे तुला जपणार आहे. आणि आपल्यासोबत आता ऋचा गायकवाड आहे. ती सगळ्यांना हा प्रश्न विचारते, तुम्ही कसे आहात आणि जेवलात का? तर आपण तिला विचारूया, तू कशी आहेस आणि जेवलीस का? हो, मी जस्ट जेवलेत, पण तुम्ही जेवलात का? नाही, जेवायचं, भूक लागली. मग फटाफट करूया. मी काय म्हणते, कशी आहेस तू? मी मस्त आहे, तू कशी आहे? मस्त आहे. तू आता नव्या कोऱ्या सिरियलमध्ये काम करतेस आणि ह्याआधी बयोमध्ये आम्ही तुला बघितलं होतं आणि तुला खूप प्रेम मिळालं, भेटलं सगळ्या ऑडियन्सकडून. आणि सगळे आतुर होते जेव्हा तुझा फर्स्ट रिलीज झाला, प्रोमो आणि पोस्टर दोन्ही, तेव्हा तुला खूप प्रेम मिळालं. आणि मी स्वतः तुला ओळखलं नाही की अरे ही आहे. तर तुला तुझ्या लुकबद्दल काय सांगावं असं वाटतं? मला भयंकर आवडलेला लुक आहे. मला असं वाटतं की जेवढे पण पात्र मी आत्तापर्यंत साकारले त्यातला सगळ्यात फेवरेट लुक आहे हा. कारण की मला मुळातच एक सिल्वर ऑक्सिडाइज ज्वेलरी असो किंवा आपलं पारंपरिक किंवा एथनिक आपण जे कपडे म्हणतो ना, ते पॅटर्न्स मला खूप आवडतात. आय रिअली फील लाईक माय सेल्फ. आणि एकतर मी प्रोफेशनल एक पेंटर आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या फोक आर्ट्स या मला परिधान करायला फार आवडतात. आणि थँक्यू सो मच संपदा, जिने हा खूप सुंदर लुक डिझाईन केलेला आहे विथ झी मराठी. खूप सुंदर दिसतेस आणि मी खरंच तुला ओळखलं नव्हतं, कारण तू खूप वेगळी दिसतेस. मोठी दिसते. हां, ॲक्च्युअली मोठी दिसतेस. त्यामुळे मला तुला क्लिक नाही झालं, अरे ही आहे. नंतर जेव्हा मी इंस्टाग्रामवर गेले, अरे ही आहे असं झालं. म्हटलं भेटूया आपण आता हिला. तर मला सांग की तुझं जे कॅरेक्टर थोडंसं निगेटिव्ह आहे, पण तू ते थोडंसं पॉझिटिव्ह करतेस, बरोबर? मला ऐकायला तुझं कॅरेक्टर जे निगेटिव्ह आहे त्याबद्दल तू काय का सांगणार? कारण तू थोडंसं पॉझिटिव्ह म्हणजे खोटी वागतेस. ते वेदासोबत म्हण किंवा अथर्वसोबत म्हण, तर तुला काय सांगायचं त्या पात्राबाबतीत? मला असं वाटतं की माझं पात्र खूपच रहस्यमय आहे आणि आत्तासाठी तर ते खूप असं सेक्सी आणि खूप स्मार्ट कॅरेक्टर आहे. सो आय एम रिअली एक्सायटेड. आणि माझं पहिल्यांदा प्रामुख्याने हे नेगेटिव्ह कॅरेक्टर पहिलं आहे. सो आय एम व्हेरी एक्सायटेड की माझी एक वेगळी साईड ॲज अन आर्टिस्ट मला प्रेक्षकांपर्यंत पोचवायला मिळते. कारण ती नक्की पोहोचली पण आहे. कारण तुझ्या प्रोमोजमध्ये जशी तू वागतेस थोडंसं रहस्यमय ते दिसतंय लोकांना. आणि त्या प्रेक्षकांना काय सांगशील की तुम्ही काय प्रेम देते मला, ते सतत देत राहा. मी एवढंच म्हणणार आहे की माझ्या प्रत्येक भूमिकेत मी माझं 100% दिलं आहे आणि या भूमिकेतही मी माझं 1000% देणार आहे. त्यामुळे तुमचे जसे आशीर्वाद गेले वर्ष म्हणजे गेली 2 वर्ष माझ्यासोबत आहे तसे असेच राहू द्या. आणि मी तुम्हाला प्रॉमिस करते की माझ्या प्रत्येक सीनमध्ये मी जीव ओतून काम करणार आहे आणि तुम्हाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. खूप सुंदर मेसेज होता हा. मला सांग की तू जे वेदासोबतचा बॉन्ड क्रिएट करण्यासाठी काय प्रयत्न केले की ती लगेच अशी मिक्स झाली? मला असं वाटतं कारण की माया आणि ऋचा या 2 खूप वेगळ्या म्हणजे वेगळी काय व्यक्तिमत्व आहेत, पात्र आहेत. पण मला असं वाटतं की आय एम व्हेरी गुड विथ किड्स. मला किड्स, प्राणी वगैरे मला खूप आवडतं. त्यामुळे खूप वेळ नाही लागला. आणि ऑल्सो अदिती जी आपली वेदा आहे, खूप गोड ते कॅरेक्टर जे आहे ते येऊन सहज मांडीवर बसणार किंवा तिचं काहीतरी चालू असतं किंवा आमच्या त्या पाप्या वगैरे चालू असतात. तर ऑफस्क्रीन इतकं इझिली बॉन्ड झाल्यामुळे ते ऑनस्क्रीनही तेवढंच छान दिसून येतं. हो, कारण ते दिसून येतं आणि तेच महत्त्वाचं असतं. नाही तर ते असं वेगळं वाटतंच. आणि मला तू निगेटिव्ह पात्रासाठी काही प्रयत्न केले का की तुला सहज ते जमलं? मला असं वाटतं ना की आपल्या प्रत्येकामध्ये एक दुखरी बाजू असते. समाजात प्रत्येकाकडे एक दुखरी बाजू असते आणि जेव्हा ती दुखरी बाजू बाहेर पडत नाही किंवा त्या गोष्टी सॉल्व्ह होत नाहीत तेव्हा सबकॉन्शियसली माणूस ना कडू होत जातो. त्याच्यामध्ये निगेटिव्ह इमोशन्स यायला लागतात. त्यामुळे आपल्या प्रत्येकाकडे एक ऑल्टर इगो आहे आणि मला असं वाटते तोच ऑल्टर इगो मी इकडे साकारण्याचा प्रयत्न करते. आणि ते साकारताना खूप मजा येत असेल ना तुला? हो, खूप मजा येते. काहीतरी वेगळं आहे. पण कधी कधी असंही वाटतं शिवाय एवढं घाण कसं वागू शकते मी. म्हणूनच नाही. पण ते असं थोडंसं वाईट पण वाटत असेल की तुझ्या अरे वेदाचा असा हात पकडला तेव्हा तुला थोडंसं वाईट पण वाटत असेल ना? अगदीच. म्हणजे ऑब्व्हियसली वाटतं, ऋचा म्हणून वाटतं. पण अगेन जेव्हा मी काम करते तेव्हा मी विसरते की मी ऋचा आहे आणि मी परकाया प्रवेश हेच मी म्हणेन ते करते. त्यामुळे त्या क्षणाला आणि त्या मोमेंटला मला ते बरोबरच वाटतं. आणि अगदी आपण टेक्निकल्स आणि ॲज अन ॲक्टर म्हणून आपण ती काळजी घेतोच. पण ॲज अन ॲक्टर इट इज माय ड्युटी टू डू इट. सो त्या मोमेंटला इवन आत्ता कॅमेरासमोर माझ्या डोक्यात काही नाही आहे. फक्त हेच आहे की आता मला इंटरव्ह्यू द्यायचा आहे आणि तेव्हाही तेच असतं की मला हा सीन चोखपणे पार पाडायचा आहे बस. ॲक्च्युली मी तुला बघितलं, तू डेडिकेटेडली उभी होतीस माझी वाट बघत. खूप मला भारी वाटलं. नाही तर असं कुठे होत नाही. त्यासाठी थँक्यू. आणि मला भारी वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. आपण पुन्हा भेटू आणि तेव्हा आपण खूप जास्त गप्पा मारू. आता वेळ नाही आपल्याकडे. त्यासाठी बाय बाय. तू प्रेक्षकांना काय सांगू शकतेस? मी प्रेक्षकांना इतकंच सांगेन की जसं माझ्या प्रत्येक पात्राला तुम्ही भरभरून प्रेम दिलं आहे तसंच या भूमिकेलाही प्रेम द्या, आशीर्वाद द्या. आणि ॲज आय हॅव सेड मी माझं 100% देणार आहे. आणि बस तुमचे आशीर्वाद असू द्या. आणि नक्की बघा माझी नवीन मालिका तुला जपणार आहे रात्री 10:30 वाजता 17 फेब्रुवारीपासून झी मराठीवर.